बातमी मागील बातमी शोधणाऱ्या आपल्या रायगड यशोभूमी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. पत्रकार बंधू भगिनींचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. पक्ष बदलला, काही लोक तर्क वितर्क लावून आपापल्या पद्धतीनं चर्चा करत असतात. मी बरेच वर्ष काँग्रेसमध्ये काम केलं. मला काँग्रेस पक्षाने भरभरून दिलं, पदं दिली, निवडणुका घेतल्या. परंतु जेव्हा मला आमदारकीचे तिकीट दिलं होतं त्यावेळेला मी आता नाव घेऊ शकत नाही कोणाचं, कारण मला कोणाला बदनाम करायचं नाही. त्यावेळेला काही लोकांनी मला महापौरासाठी निवडणूक लढवलं, तिथं चुकीचं काम केलं. आमदारकी लढवलं, तिथं चुकीचं काम केलं. मी स्टँडिंग कमिटी लढवलं, तिथेही चुकीचं काम केलं. आणि म्हणून त्यांना दोष देण्यापेक्षा, त्यांच्यावर रागवण्यापेक्षा आपलाच आपण कुठेतरी संसार थाटावा किंवा कुठेतरी सामाजिक कुठेतरी काम करता येतं. पक्ष कुठलाच वाईट नसतो. मग उद्धव साहेबांची भेट घेऊन मी त्या ठिकाणी काम करायला सुरुवात केली. आणि काम करायला सुरुवात केल्यानंतर तिथं वर्षभर काम केलं. नंतर निवडणुका लागल्या. सुरुवातीला मला त्या ठिकाणी 2 तिकीट द्यायचं ठरलं होतं, परंतु त्या ठिकाणी अजून एक तिकीट मागणी झाली. परत 1 तासानंतर तुम्हाला एकच तिकीट, परत 2-3 तासात तुम्हाला 2 तिकीट, असं करता करता पाठीपर्यंत एक तिकीट द्यायचं आणि एक दुसऱ्याला द्यायचं असं ठरलं. आणि मी त्याला होकार दिला. आणि नंतर 1 तासाभरात असं ठरलं की ते दुसरीचकडे निघून गेले. आणि म्हणून मला आणि माझ्या पत्नीला निवडणूक लढवावी लागली. माझा प्रत्येक वर्षी वाढ हा बदलत असतो, एरिया बदलत असतो, बिल्डिंग इकडेच्या तिकडे होत असतो. मी ज्या वेळेला त्या ठिकाणी सांगतो की आता हा एरिया इथं पाहिजे, परंतु ते ऐकत नाही. पण दुसऱ्या वर्षी मात्र तो एरिया येतो आणि बसदाच दुसऱ्या कुठं गायब होतो. आणि नेरुळ गावाचे 2 तुकडे काही लोकांनी करून घेतले होते. मात्र नंतर 2 तुकडे झाले, गावाचे 2 तुकडे केले, गावाचे 2 तुकडे केले. कारण 93 आणि 95 असे 2 विभागून वाढ केले होते. म्हणजे गावाचे तुकडे हे 2015लाच केले होते. आणि नंतर आता निवडणूक झाली तेव्हा गावाचे तुकडे 2 झाले. परंतु नंतर काही लोकांना अडचण झाल्या आणि त्यांनी त्या ठिकाणी म्हटलं की गावाचं एक गाव पाहिजे. आणि तशा पद्धतीने महानगरपालिकेने एक त्या ठिकाणी वार्ड म्हणजे प्रभाग जो आता 24 आहे त्याच्यामध्येच पूर्ण गाव आहे. असं असलं तरी देखील जेव्हा मी काम करतो त्यावेळेला ज्या गोष्टी मला पटत नाही, मी एक निष्ठावान कार्यकर्ता, सामाजिक कार्यकर्ता, अशा पद्धतीनं तेवढी ताकद नसल्या कारणानं मी त्यांना वेळोवेळी सांगत होतो की मला राजकीय ताकद किंवा शासकीय ताकद तुम्ही द्यावी, परंतु त्या पद्धतीनं त्यांची काही अडचण असू शकते. मी नाराज नाही त्यांच्यावर, परंतु आपण त्यांना कुठेतरी अडचणीत येण्यापेक्षा आपण पक्षाची, उद्या पक्षाचं कोणी नगरसेवक निवडून आले नाही तर त्या ठिकाणी आपल्याला उगीच विनाकारण पक्षाला कुठेतरी आपण अडचणीत आपल्या मुलं येऊ शकतो. ते मला आवडलं नाही. म्हणून मी त्या ठिकाणी शांतपणे जायच्या आधी मी तटकरे साहेबांना त्यांच्या गावी जाऊन भेटलो. अजितदादांना स्वतः मी पर्सनल भेटलो. त्यांनी मला त्यांची भेट दिली, त्यांनी माझं ऐकून घेतलं. परंतु अजितदादा, तटकरे साहेब रायगडमध्ये पूर्ण वेळ बिझी असतात. दादा तिकडे पुणे, पिंपरी चिंचवड आणि त्यांच्या कार्यालयामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत मंत्रालयामध्ये काम करत असतात. त्यांची इच्छा असून देखील आम्हाला वेळ देणं त्यांना जमत नव्हतं. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये मी घरी होतो. मिलवाई मध्यंतरीच्या काळामध्ये पूनम पाटील ही माझी सुकन्या आणि माझे जावई आणि त्यांचा भाऊ यांनी शिवसेनेमध्ये शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. जावई आणि माझी मुलगी आणि मुलीचं दीर जेव्हा एका पक्षामध्ये जातात तर माझं आता वय 62 वर्ष आहे. आणि म्हणून आपण एकच कुटुंब एकाच पक्षात जर असलं तर आपल्याला एकत्रित चांगलं काम करता येईल. आणि या ठिकाणी काही लोक फार लबाड आहेत की नामदेव भगतनी काहीतरी घेतलं असेल. मी सगळ्यांना तुम्हाला सांगतो, आता बरेचसे पत्रकार या ठिकाणी आहेत, विचार न करा की मी कुठल्याही काही त्यांच्याकडून घेतलेलं नाही. काही गोष्ट आंबे पण नाही आणि कोके पण नाही आणि काय
पेट्या पण नाही आणि अजून काय 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 असेल तर ते पण नाही. मी एक प्रामाणिक कार्यकर्ता आहे. देवाच्या कृपेने माझ्या मेहनतीनं माझ्याकडे सर्व आहे. फार काय आपल्याला माहिती असतो, फार काय लागत नाही. आता इलेक्शन लढवतोय त्या पक्षाचा, बरोबर आहे, तर त्या पक्षाला ती जबाबदारी असते. आणि आपण बघतो की शिंदे साहेबांनी जेव्हा त्या ठिकाणी उठाव केला आणि संघटनामध्ये त्यावेळेला त्यांची सुरुवात झाली, त्यावेळची परिस्थिती आणि आजची परिस्थितीमध्ये बदल घडलेला आहे. त्यावेळेला आपण म्हणत होतो काही लोक की यांची शिवसेना ही ठाण्यापुरती मर्यादित आहे. आज आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या नंबरचा पक्ष ज्या ठिकाणी आपल्याला दिसतोय, देवालाच माहिती ते शिंदे साहेब झोपतात कधी, लोकांना त्यांना स्वतःला किती टाइम देतात. कारण आपण पाहतोय 2-2, 3-3, 4-4 वाजेपर्यंत ते काम करत आहेत. अजितदादाही सकाळी 6 वाजल्यापासून काम करतो, परंतु रात्री 4 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत ते शिंदे साहेब काम करतात. किशोर पाटकर आहेत, विजय चौगुले साहेब आहेत, द्वारकानाथ भोईर आहेत, विजय माने आहेत, घोडवेकर आहेत, त्या महिला आमच्या सरोज पाटील ताई आहेत. हे सर्व काही लोकांची नावं राहिली असतील, पण ते सर्वजण प्रामाणिकपणे नवी महानगरपालिका कार्यक्षेत्रात चांगलं काम करत आहेत. आणि मला वाटलं की बाबा रे, एकाच आपण सर्वजण एकाच पक्षात असलो तर एकमेकाची ताकद, एकमेकाला मदत त्या ठिकाणी होऊ शकतो. आणि म्हणून मी पक्ष सोडलेला आहे आणि माझा कोणावर रोष नाही, राग नाही, काही तक्रार नाही. मी माझ्या पद्धतीनं या ठिकाणी काम भविष्यात करेन. हा कार्यालय आपल्या नवी आता कार्यालय सुरुवात होईल. जुन्या गोष्टी इथल्या होत्या त्या सगळे तुम्हाला काढलेले दिसतील. तर त्याचा अर्थ ते काय फार आनंदाने काढलेले आहेत असं नाहीये. परंतु जिथं आपली किंमत नसेल, जिथं आपल्याला मान सन्मान नसेल, तिथं राहणं किंवा तिथं जाणं यापेक्षा आपण दुसरीकडे आपला काहीतरी एखादा राजमहल आहे, त्या महिलामध्ये आपल्याला जर किंमत नसेल तर आपली झोपडी कुठेतरी बांधावी आणि त्या झोपडीच्या माध्यमातून तिथं काम करावं. आणि त्या झोपडीला राजमहल नव्हे परंतु एक चांगलं घर निर्माण करण्यासाठी. आणि शिंदे साहेबांनी ज्या गोष्टी माझी त्यांची भेट झाली आणि माझ्या कार्यकर्त्यांना, बऱ्याच लोकांना कार्यकर्त्यांना माहीत नव्हतं, घाई झाली, गडबड झाली, तर बऱ्याचशा कार्यकर्त्यांना माहिती नाही. आता तुम्ही कार्यकर्ते हौशे गवशे नवशे असतात, अशा पद्धतीनं सगळीकडनं त्या ठिकाणी काम करतात. तर मला असं वाटतं की शिंदे साहेबांच्या माध्यमातून आपण काम करतो. आपण मी सगळ्यांना सांगतो की मी एकदा ठरवलं, मी डायरी न ठेवणारा पुढारी आहे. याचा अर्थ असा की मी कुठलेही काम पेंडिंग ठेवत नाही. दुसरी गोष्ट, मी लवकर जेवतो, लवकर झोपतो, परंतु जेव्हा जागा असतो तेव्हा माझं पूर्ण काम झालेलं असतो. म्हणून अशा पद्धतीनं खोटं मी बोलत नाही. तुमचेच पत्रकार एक विकास माडिकने एकदा लेख लिहिला होता माझ्यावर, खोटं न बोलणारा नवी पुढारी. मी जेव्हा महानगरपालिकेत 25 वर्ष काम केलं, मला बेस्ट कॉर्पोरेट बेस्ट स्पीकर अवॉर्ड मिळाला. मी सिडको मध्ये 6.5 वर्ष डायरेक्टर म्हणून काम केलं. तुम्हाला माहिती आहे की 2 वास्तू चांगल्या झाल्या, 50 वर्ष झालं नव्हतं. भूमिपुत्र भवन आणि आगरी कोली भवन या 2 गोष्टी चांगल्या झाल्या. ज्या शाळा आहेत इमारती महानगरपालिकेच्या याच्यामध्ये नवी सिडकोच्या भाषेमध्ये, तर त्या शाळांना 2 कोटी रुपये अनुदान देण्याचं आपण काम केलं. इकडे आहे धनुष्यबाण. आणि तुमच्या माहितीत सांगतो, आपण म्हणतो ना की स्वघरी परत, तर शिवसेनेतून मी राष्ट्रवादी झालो होतो, परत राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेले आहे. आणि म्हणून बरेचसे लोक अरे सारखे पक्ष बदलतात. आता गमतीत सांगतो, म्हणजे त्याचे काही सिरियस घेऊ नका. आता प्रत्येक पत्रकार आपण किती ठिकाणाहून तिकडे जातो सगळेजण. तसं आता मी माझं काम करतो, परंतु माझं एकच ध्येय आहे की मला गोरगरिबांची सेवा करता यावी. आज नवी शहर हे सुनियोजित शहर असताना देखील आज समस्या का, या समस्या का याचा प्रश्नाचं उत्तर आज झोपडपट्टीमध्ये आपल्याला लोकांना वाटतं की मला त्या ठिकाणी टावरमध्ये घर माझं असावं. शहरातल्या लोकांना वाटतं की माझं छोटं घर आहे, तो मोठं कसं होईल, रिडेव्हलपमेंट. तसंच गावामध्ये आज 50 वर्ष झाली. मी सिडको आलो तेव्हा 7 वर्षाचा होतो. आज माझंच नातू 11वीला आहे.
मग एवढी वर्ष उलटून गेल्यानंतर कुटुंब जसं जसं वाढतो तसं तसा घराची गरज पडते. आणि मी सिडको मधून 5% पत्रकारांना घर हे नामदेव भगतनी तिथं ठराव म्हणून पास केलेले आहे. मला माझं कौतुक कोणी केलं नाही त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. पोलीस बांधवांना देखील 5%ची घर आहे, ती पण मी त्या ठिकाणी ठराव मंजूर केला होता. प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना किंवा कुटुंबाला 5% त्या ठिकाणी राखीव जागा त्या ठिकाणी असल्या पाहिजे म्हणून तो ठराव मंजूर केलेला आहे. आणि म्हणून शिंदे साहेबांच्या तालमीत आता या ठिकाणी काम सुरू होईल आणि ते जसं काम करते त्या ठिकाणी नागरी पोलीस समाजाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी ते आता मला पूर्ण महाराष्ट्रात देणार आहे. महाराष्ट्राची जबाबदारी त्यांनी मला द्यायचं ठरवलेलं आहे आणि मी त्यांनी जी जबाबदारी दिलेली ती प्रामाणिकपणे मी पार पडेल. आणि सर्व ठिकाणी आपल्याला माहित असेल तर 2002 ला शिवाजी पार्कला आतापर्यंत समाजाचा कुठलाच मेळावा झालेला नाही, कुठलाही मेळावा झाला नाही. कदाचित बऱ्याच लोकांना माहित नसेल त्या ठिकाणी 40,000 लोकांचा मेळावा त्या ठिकाणी फक्त पोलीस समाजाचा माझ्या नेतृत्वाखाली झाला. आणि ह्या सर्व गोष्टी आपण आपल्या पद्धतीने जे करतोय त्या ठिकाणी जबाबदारी मला वाढणार आहे. आणि जिथं जबाबदारी वाढते तेव्हा रिकामं डोकं भुताचं घर असतो. आता मला जबाबदारी शिंदे साहेब देतील आणि मला पूर्ण खात्री आहे जी व्यक्ती त्यांनी त्या दिवशी कोपर घेण्यात सांगितलं, हा पक्ष जनतेचा पक्ष आहे. ह्या पक्षामध्ये कोणी मालक नाही, कोणी नोकर नाही. म्हणून अशा पक्षामध्ये काम करणार आहे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आता आम्ही काम करतो. इथं नाटा साहेब सिनियर आहेत. नाटा साहेब या ठिकाणी महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून त्यांनी काम केलं, कोकण आयुक्त म्हणून त्यांनी काम केलं. आज ते उपनेते म्हणून आहेत. माझ्यापेक्षा ते वयाने मोठे आहेत, माझ्यापेक्षा शिक्षणाने मोठे आहेत, माझ्यापेक्षा अनुभवाने मोठे आहेत. अशी नेतृत्व त्या ठिकाणी चौगुले साहेब आहेत. त्यांनी त्या ठिकाणी चांगलं काम केलेलं आहे. किशोर पाटकर हे बिझनेसमध्ये मास्टर आहेत. सर्वांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं खासदार साहेब असतील, मस्के साहेब आमचे द्वारकानाथ भोईर असतील किंवा महिला संघटक असतील, या सर्वांच्या बरोबर चांगल्या पद्धतीने काम करेल. आता एकाच पक्षाने माझी मुलगी आरोग्य समिती सभापती म्हणून तिने चांगलं काम केलं, महिला काँग्रेसच्या अध्यक्ष म्हणून तिने चांगलं काम केलं, पॅरेंट्सचं अध्यक्ष म्हणून त्यांनी चांगलं काम केलं. तर भविष्यामध्ये आपल्या घरातला एक चांगला व्यक्तिमत्व त्यांनी समाजासाठी काम करावं. जसं आपण म्हणतो आपण काय सैन्यामध्ये भरती नाही होणार, परंतु सैन्यामध्ये भरती जे लोक होतात त्यांचा काही स्वार्थ नसतो, देशासाठी लढत असतात. तर आपण समाजाची जी कामं आहेत ती जर आपण केली आपल्या कुटुंबातल्या सदस्यांनी तर निश्चितपणे चांगलं होईल. माझी दोन्ही मुलं पंकज आणि प्रतीक कधीही बाहेर पडत नव्हते, परंतु दोघेही आता बाहेर पडलेले आहेत आणि त्यांना काय उभं राहायचं नाही. परंतु बाबांना कुठं कमी पडणार नाही, बाबांची अडचण कुठं होणार नाही, अशा पद्धतीने उजवे डावे माझ्या दोघे जण बाजूला उभे राहणार आहेत. म्हणून मी जो काम करत होतो एकटा, आता माझ्या जोडीला माझी तर पत्नी आहेच, ती 15 वर्ष नगरसेवक काम केले. दोघे चिरंजीव कुठलेही पद न लढवता, कुठलेही पद न घेता आज माझ्या बरोबर ते ठामपणे दोघे जण आज इलेक्शनची प्रक्रिया सुरू झालेली. दोघे जण जेवढे काम आहेत त्या गोष्टी त्या करतायत आणि मोकळा आहे.